तर या मुलांच्या समोर शिक्षणावर आपण बोलावं. आमचं काही काम नाही, कारण त्यांच्या हातात जे मोबाईल आहे ना ते लय काही शिकवित. पण माझ्या भगिनींना इथं उपस्थित माझ्या लहान भावांना बहिणींना एकच विनंती, हात जोडून, हा जो मोबाईल आहे ना, चांगलं करायचं ठरलं तर याच्यासारखं गॅजेट कुठलं नाही, आणि वाईट सवय लागायची असल्या तर याच्यासारखं दळभद्री दुसरं काहीच नाही. म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय की याचा उपयोग एवढा चांगला करा की आमच्या या ग्रामीण भागातल्या शाळेतून सुद्धा निघून एक IPS, एक IAS, कुठे कुणीतरी IIT ला गेलंय, कुणी MIT ला गेलंय, हे आम्हाला आमच्या डोळ्यांनी बघायचं. हे फक्त पुण्यात शिक्षण घेऊन माझा मुलगा IPS झाला, मुलगी UPSC पास झाली, हे ऐकायला नको. इथं 12वी झाली, ग्रॅज्युएशन केलं, पुढे शिक्षण घेतलं, पण मूळ शिकलो कुठं, घडलो कुठं, या मातीत, या मातीच्या शिकवणीमुळं आणि त्या शिक्षणामुळं मला पुढे जाता. आज आपण पाहिलं तर आपला तसा हा परिसर, या परिसरामध्ये जशा जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, जशा बापूंच्या या शाळा आहेत, आणखीन काही जणांच्या आहेत, तशा आता इंग्रजी शाळेंचं सुद्धा फार. मी तसं इंग्रजी शाळेतच आमच्या त्या काळात एक न्यू इंग्लिश स्कूल चालू केली होती स्वर्गीय मुंडे साहेबांनी आणि आगाव सरांनी. आणि ती इंग्लिश स्कूल मध्ये मजा लागतो, ती भरायची बेलवाडी. मी तिच्या 3री बसून गेलो. तिथे इंग्रजी शिकवणारा आमचे गुरुवर्य सुद्धा इंग्लिश शिकवित असताना एक कमणार, ते खरं इंग्लिश नाही. आता तसं चालू असेल असं माझं म्हणणं गुरुवर्य नाही बरं का, नाही तर तुम्ही विनाकारण माझ्यावर आहात. पण एक नक्की आहे की आपल्या या मराठी शाळेत सुद्धा दर्जेदार इंग्रजी शिकवली जाते, आणि त्या दर्जेदार इंग्रजीतून आपण पुढे जातोय हे सुद्धा करून दाखवण्याची जिम्मेदारी आणि हे आव्हान आमच्या या सर्व गुरुवर्यांचं. हे आव्हान तुम्ही स्वीकारता. मला आजही आठवतं की माझ्या राजकारणाच्या सुरुवातीला पट्टी वडगावला पहिल्यांदा 2002 ला इकडेच उभा होतो. वारंवार बापू मार्गदर्शन करायचे. बापूंचं माझ्यावर विलक्षण प्रेम. सुरुवातीला 2 साहेबांच्या सोबत, नंतर मुंडे साहेबांच्या सोबत. आम्हाला बाजूला काढल्यावर बापू मात्र मुंडे साहेबांच्या सोबत, पण आशीर्वाद मात्र माझ्या सोबत असायचा. ते बापू हळू कुठल्या तरी मार्गाने आपल्याला मार्गदर्शन करावं आणि त्याच्यातून आपल्याला मार्ग सापडावा आणि यश मिळावं, हे बापू. म्हणून आज इथं सगळं पाहिल्यावर असं वाटायला लागलं की मला वाटत नव्हतं की ही एवढी लहान आपली लेकरं. मी इथं आल्यावर, संदीपजी तुम्ही इथं आल्यावर काय उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्यांनी टाळ्या वाजून या ठिकाणी दिल्या. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आम्हाला ओळखता. पण मला सांगा, अशातला एखादा हिंदी चित्रपट आठवतो का तुम्हाला? नाही? कुठला? काय म्हणते? धुरंधर.
तर धुरंधर मधल्या हिरोचं नाव सांगता येईल अक्षय खन्ना म्हणताय. मला हेच विचारायचं होतं की एखादा सिनेमा बनवताना त्या सिनेमामधला मुख्य कलाकार मागा पडतो, पण त्यातला विलन एवढा पुढे येतो की आज त्या हिरोचं नाव कोणाला माहित नाही, पण खतराचं नाव माहिती. म्हणजे रहमान डफे तुम्हाला माहिती, रणवीर सिंगचं नाव कोणाला माहित नाही. काय नाव सांगा बरं त्या पिक्चर मधलं? हे बदलणं गरजेचं आहे. या अशा चित्रपटातून मी हे एकच नाव सांगतो असं नाही, याच्या पूर्वीचे पिक्चर बघा, यात सुद्धा हिरो आज त्यांचं नाव होत नाही, विलनचं नाव होतं. हे जमान आणि तशा जमान्यामध्ये राजकारणात आम्ही संगीतची संघर्ष करतोय आणि टिकलो यामुळेच या मायबाप जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे. या धर्मापुरी परिसरामध्ये मला भरपूर काही आज तुम्ही पाहताय, परळीत आल्यानंतर परळीत येताना रोड, जाताना रोड, इकडं अहमदपूरकडे जा, इकडं अंबाजोगाईकडे जा, परळीकडे जा, परळीतून गंगाखेडकडे जा, तिथून बिडाकडे जा, कुठेही गेला अतिशय उत्कृष्ट रस्ते, कुठलाही मार्ग आहेत का नाही, गेले का नाही?